हनी ना ट्रॅप नाशिकमधलं हनी ट्रॅपचं प्रकरण फडणवीसांनी फेटाळलेलं आहे। नाशिकच्या हॉटेल मालक काँग्रेसचा स्थानिक अध्यक्ष असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। तर हनी ट्रॅपचा मुद्दा मुख्यमंत्र्यांनी दाबण्याचा प्रयत्न केला असं देखील नाना पटोलेंनी म्हटलंय। मुख्यमंत्री असे विषय गमतीनं घेतात हे गंभीर असल्याचं नाना पटोलेंनी म्हटलेलं आहे। हनी ट्रॅप यांनी आणला मला समजतच नाही। आणि नाना भाऊने तर कुठला बॉम्बच आणला म्हणे। नाना भाऊ आलाच नाही आमच्यापर्यंत बॉम्ब। बरं आमच्याकडे बरं तुमच्याकडे असला बॉम्ब तर आमच्याकडे दिला तर पाहिजे ना। ना हनी आहे ना ट्रॅप आहे। कुठली घटना घडली असेल तर ती मांडली पाहिजे। पण माहोल असा क्रिएट होतोय आजी माजी मंत्री आता सगळे एकमेकाकडे पाहून राहिले। इकडे आजी मंत्री आहे, इकडे माजी मंत्री आहे। हे आजी मंत्री आहे का माजी मंत्री आहे? कोण फसलाय हनी ट्रॅप मध्ये? कुठल्याही आजी माजी मंत्र्याच्या हनी ट्रॅपचं या ठिकाणी तक्रारही नाही, पुरावेही नाही, अशी घटनाही समोर आलेली नाही। देवेंद्र फडणवीसांचं हेच वाक्य महाराष्ट्राच्या जी काही प्रतिमा मलिन झालेली आहे तिला लपवण्याचं काम देवेंद्र फडणवीस करताना पाहत होतो। तेरी भी चूप मेरी भी चूप। महाराष्ट्रातले गोपनीय कागदपत्र ज्या हनी ट्रॅपच्या माध्यमातून गेलेले आहेत ते महाराष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण झालेला आहे, त्याच्यावर एकही शब्द ते बोलले नाहीत। याचाच अर्थ आपण समजलं पाहिजे। तेरी भी चूप मेरी भी चूप आणि कसंही आपण राज्य चालू आणि बर्बाद करू याच्यावर ते देवेंद्र फडणवीसाचं वाक्याचा अर्थ निघतो।